श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण पौष्टिक आणि झणझणीत अशी शेंगोळ्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर हे बारीक वाटून घ्यायचे। त्यानंतर ताटामध्ये पाऊण वाटी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचे। त्याच्यामध्ये जिरे, हळद, चवीनुसार मीठ, ओवा, व वाटलेले मिश्रण टाकून सर्व एकजीव करून घ्यायचे। व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व थोडे थोडे पाणी टाकून पीठ असं मऊसूद मळून घ्या। शेंगोळ्या ही आपली जुन्या काळापासून चालत आलेली रेसिपी आहे। लहानांपासून मोठ्यांची आवडती रेसिपी म्हणजे शेंगोळ्या। लहान मुले तर चवीनं खातात, त्यांना तर असं चटपटीत पाहिजे असतं काहीतरी। त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, मोहरी आणि जिरे चांगले तडतडल्यानंतर कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण जरा जास्त टाकायचा, त्याने ज्या शेंगोळ्याचं सूप तयार होतं ते चवीला छान लागतं। त्यानंतर कोथिंबीर आणि हळद टाकून सर्व मिश्रण एकजीव करावे। त्यानंतर आपल्या गरजेनुसार पाणी टाकावे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकावे। पाण्याला उकळी येस्तोवर आपण आपल्या शेंगोळ्या तयार करून घेऊयात। त्यासाठी पाटावर तेल लावून मळलेलं पीठ व्यवस्थित अजून तयार करून घ्यावी। आपल्याला जेव्हा सर्दी होते, तोंडाला चव नसते, कणकण वाटते, त्या टायमिंगला आपण हे झटपट शेंगोळ्या करू शकतो। त्याने आपल्या तोंडाला चवसुद्धा येते आणि चवीला खूप छान लागतं। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचे। त्यानंतर शेंगोळ्याला आपल्याला हवे असे आकार द्यायचे। मी अशा प्रकारे आकार देते। अशा प्रकारे सर्व शेंगोळ्यांचे आकार तयार झाले आहे। त्यानंतर पाण्याला उकळी आली, त्याच्यामध्ये आपण शेंगोळ्या सोडत आहोत। पाणी असं पातळ वाटत आहे, जर ते सूप घट्ट करायचं असेल तर त्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ टाकू शकतो। पण जसं जसं शेंगोळ्या शिजून तयार होतात तसे ते सूप घट्ट होते। अशा प्रकारे आपल्या शेंगोळ्या तयार झाल्या आहेत। झटपट रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।